नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रोजगार कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। आणि आजची नोकरीची संधी आहे सहसंचालक लेखा व कोशागारे नाशिक विभागामध्ये विविध पदांच्या रिक्त जागा भरायच्या आहेत। याकरता भरती निघालेली आहे। लेखा आणि कोशाभवन जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये नाशिकमध्ये वेगवेगळ्या पदांची सरळ सेवा पद्धतीने भरती निघण्यात आलेली आहे। तर या भरतीविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहायला विसरू नका अजिबातच। यासाठी तुम्हाला जो GR आहे तो तुम्हाला सांगतो। अहिल्यानगर, जळगाव, धुळे, नंदुरबार आणि नाशिक या भागामध्ये विविध पदांकरता भरती निघालेली आहे। या भरतीसाठी आपल्याला ऑनलाईन अर्ज करायचा आहे। तो mahakosh.gov.in या वेबसाईटवरती आहे। टपाल किंवा कुरिअरने हा कोणत्याही पद्धतीने स्वीकारला जाणार नाही। जे काय आहे ते ऑनलाईन पद्धतीने आहे। यासाठी कनिष्ठ लेखपाल या पदाच्या जागा आहेत। 7व्या वेतन आयोगानुसार तुम्हाला त्याचं पेमेंट देण्यात येईल। S10 ही वेतन श्रेणी असणार आहे, ज्याची 29,200 ते 92,300 रुपये इतकं मानधन तुम्हाला देण्यात येईल। या अन्वये भरवायची पदे जी आहेत ती आहेत एकूण 60 पदे। याच्यामध्ये तपशील जो आहे तो ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी होण्याचा जो दिनांक आहे तो आहे 24/1/2025 संध्याकाळी 5 वाजल्यापासून सुरू होणार आहे। तर ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा अंतिम तारीख जी आहे ती 23/2/2025 आहे, रात्री 12 वाजेपर्यंत। आणि ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याची तारीख जी आहे ती सेम तेवढीच आहे, 23/2/2025। परीक्षेचा कालावधी आणि दिनांक जे आहे ते mahakosh.gov.in या वेबसाईटवरती देण्यात येईल। यानंतर यामध्ये कनिष्ठ लेखपाल पदाच्या विविध जागा आहेत। त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचं आरक्षण दिलेलं आहे। हे आरक्षण हे खाली दिलेल्या चार्टप्रमाणे आहे। एकूण जागा ज्या आहेत त्या 59 जागा आहेत आणि याकरता एक जागा हा आरक्षित आहे। याच्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी mahakosh.gov.in संकेतस्थळाला भेट देणं अत्यंत आवश्यक आहे। यासाठी जी माहिती आहे ती अत्यंत योग्य पद्धतीने ती माहिती तुम्हाला त्याच्यामध्ये भरणं बंधनकारक आहे। याच्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची जी प्रक्रिया आहे ती आहे प्रोफाईल निर्मिती केल्यानंतर त्याचा तुम्हाला अर्ज सादर करावा लागेल आणि त्यानंतर परीक्षा शुल्क भरून तुमचं रजिस्ट्रेशन कन्फर्म करावं लागणार आहे। यासाठी प्रोफाईलची निर्मिती करणं आवश्यक आहे। त्यानंतर तुम्ही जिथं राहता त्यापासून जवळचंच परीक्षा केंद्र तुम्हाला जे कन्व्हिनियंट आहे अशा 3 बेस्ट परीक्षा केंद्रांची निवड तुम्हाला करायची आहे आणि मग त्यानुसार रँडमली तुम्हाला कोणतंही देण्यात येईल। आणि याविषयी जर परीक्षेचं ठिकाण कोणतं आहे, परीक्षेचं केंद्र कोणत्या पद्धतीचं राहणार आहे, त्याची दिनांक किती आहे, वेळ किती आहे आणि ते सकाळच्या सत्रात होणार आहे की दुपारच्या सत्रात होणार आहे याबाबतची सविस्तर माहिती हे तुम्हाला वेबसाईटवरती संपूर्ण डिटेल येणार आहेत। याच्यामध्ये तुम्हाला फोटो अपलोड करायचा आहे। 3.5 सेंटीमीटर गुणिले 4.5 सेंटीमीटर त्याची उंची असली पाहिजे आणि स्वतः स्वाक्षरी करून सेल्फ अटेस्टेड हे फोटो आणि स्वाक्षरी हे तुम्हाला दिलेल्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला त्याच्यामध्ये अपलोड करणं आवश्यक आहे। याच्यामध्ये छायाचित्र आणि स्वाक्षरी अपलोड करण्यासाठी सुद्धा काही नोटिफिकेशन्स दिलेले आहेत, त्यानुसार तुम्हाला त्या करायच्या आहेत। आता याच्यामध्ये आणखीन काही महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहेत ती तुम्हाला अपलोड करावी लागणार आहेत, जसं की 10वीचं मार्कशीट तुम्हाला PDF फॉर्मॅटमध्ये कमीत कमी 100 KB ते 2 MB पर्यंतच्या फोटोची साईजनुसार तुम्हाला PDF फॉर्मॅटमध्ये ते अपलोड करावं लागणार आहे। त्यानंतर वयाचा पुरावा तुमचा जो आहे जन्माचा पुरावा असेल किंवा शैक्षणिक अर्हताचा पुरावा असेल 10वी 12वी त्यानंतर डिग्री वगैरे आणि टंकलेखन म्हणजे शॉर्ट हँड टायपिंगचा तुमचा कोर्स झाला आहे CBCचा तो तुम्हाला त्याच्यामध्ये अपलोड करणं आवश्यक आहे। मराठी इंग्रजी टायपिंग येणं याकरता बंधनकारक आहे। MSCIT किंवा CCCचा संगणकाची साक्षरता असलेल्याचं प्रमाणपत्रसुद्धा याच्यामध्ये अपलोड करायचं आहे। आणि समजा रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये असेल तर जात प्रमाणपत्र, त्याच्यानंतर नॉन क्रिमिलियरचं प्रमाणपत्र, आर्थिक दुर्बल घटक असल्याचा पुरावा, त्यानंतर माजी सैनिक असेल तर त्याचा पुरावा, अशा वेगवेगळ्या पद्धतीचे महाराष्ट्राचे अधिनियम प्रमाणपत्र असणं यासाठी आवश्यक आहे। यासाठी मराठी भाषेचं ज्ञान असल्याचा पुरावा देखील असणं आवश्यक आहे। आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा जो काही दाखला आहे तो सुद्धा दाखला त्याच्यामध्ये शेतकरी असल्याचं प्रमाणपत्रसुद्धा दिलं तर तुम्हाला त्याच्यामध्ये अपलोड करायचे आहेत। यानंतर बघा परीक्षा शुल्क जे आहे भरणं, परीक्षा शुल्क ते आहे किती आहे, नॉन रिफंडेबल आहे, कोणत्या प्रकारे ते परत दिलं जाणार नाही। यासाठी कनिष्ठ लेखपालसाठी खुल्या प्रवर्गासाठी 1,000 रुपये तर राखीव प्रवर्गासाठी 900 रुपये इतकं त्याचं परीक्षा शुल्क आहे। एकदा भरलं त्याच्यानंतर ते तुम्हाला कमी करता येणार नाही, काढता येणार नाही आणि रिफंड मारता येणार नाही। ह्याचा जो भरणा आहे तो ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे आणि पेमेंट सक्सेसफुल झाल्यानंतर त्याचं यानंतर अर्ज सादर केला जाईल mahakosh.gov.in या वेबसाईटवरती 24/1/2025 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत या सगळ्या सूचना चालू राहतील अर्ज एकदम।
त्याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीचे अर्ज, याच्यामध्ये परीक्षेचं स्वरूप आणि दर्जा कसा असणार आहे. मराठी चा जो विषय आहे त्याच्यामध्ये 25 प्रश्न विचारले जातील आणि एकूण 50 गुणांसाठी. इंग्रजी जे आहे त्याची जो प्रश्नांचा दर्जा आहे तो 10वीच्या दर्जाचा असेल, शालांत परीक्षेचा दर्जा असेल आणि यामध्ये 25 प्रश्न विचारले जातील 50 गुणांसाठी. सामान्य ज्ञान असेल ते डिग्रीच्या लेवलचं असेल, पदवीच्या लेवलचं असेल, 25 प्रश्न असतील 50 मार्कांसाठी. आणि अंकगणित बुद्धिमत्ता जी आहे ती पदवी लेवलची असेल, त्याच्यामध्ये 25 प्रश्न असतील आणि 50 गुणांसाठी. एकूण मिळून 100 प्रश्न असतील 200 गुणांसाठी आणि प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असतील. याच्यामध्ये 2 तास म्हणजे 120 मिनिटाचा वेळ असेल. अर्धा तास अगोदरच 2 तास अगोदर त्याच्यामध्ये परीक्षा सेंटरवरती येणं आवश्यक आहे. म्हणजे समजा 12चा जर तुम्हाला टाईम लिहिला असेल एक्झामचा, तर तुम्हाला 10 वाजता हॉल तिकीट दाखवून आतमध्ये एंट्री घ्यावी लागणार आहे. सो अशा पद्धतीने तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने ही जी परीक्षा आहे ती तुम्हाला द्यायची आहे. त्याच्यासाठी सिलेबस कोणकोणता आहे, मराठीसाठी कोणता आहे, इंग्रजीसाठी कोणता आहे, सो हे सिलेबस सगळा डिटेल याच्यामध्ये दिलेला आहे. मी याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला एक PDF जाहिरातची लिंक तुम्हाला पाठवेल आणि त्यानुसार तुम्ही या गोष्टी पाहू शकता. यासाठी पात्रता आहे भारतीय नागरिक असणं आवश्यक आहे, मराठी भाषेचं किमान ज्ञान त्याला असणं आवश्यक आहे. त्यासाठी डोमिसाईल सर्टिफिकेट, बर्थ सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. वयोमर्यादा जी आहे ते 19 वर्ष ते 38 वर्ष ही जनरलसाठी आहे आणि मागासवर्गीयांसाठी 43 ते 45 वर्षांपर्यंतची सूट याच्यामध्ये देण्यात येणार आहे. शैक्षणिक अर्हता आहे किमान पदवी असणं आवश्यक आहे आणि तांत्रिक अर्हता म्हणजे त्याचं फास्ट हँड टायपिंग, इंग्रजीचं 40 आणि मराठीचं 30 असं टायपिंग सिस्टीम त्याला असणं आवश्यक आहे. यासाठी MSCIT असणं किंवा डोएकचं कोणतंही सर्टिफिकेट त्यासाठी असणं म्हणजे कॉम्प्युटरचं तुम्हाला जनरल नॉलेज असणं आवश्यक आहे. सो याकरता पदसंख्या आणि आरक्षण जे आहे ते तुम्हाला खालीलप्रमाणे आहे. हे सगळे PDF तुम्ही डिटेल पाहू शकता. याच्यामध्ये महिलांचं आरक्षण आहे, खेळाडूंचं आरक्षण आहे, अंध आणि अपंगांसाठीचं, दिव्यांगांसाठीचं आरक्षण आहे. मग या आरक्षणासाठी तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत, जे ओरिजिनल गव्हर्नमेंटने अटेस्टेड केलेले अनाथांसाठीचं आहे. त्यानंतर सैनिकांसाठी, माजी सैनिकांसाठी आरक्षण आहे. प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त आणि टंकलेखनच्या अर्हता वगैरे या सगळ्या गोष्टींची माहिती या PDF तुम्हाला डिटेलमध्ये पाहायला मिळेल. तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात येणार आहे. त्याच्यामध्ये कागदपत्र परत एकदा चेक करूयात आपण, क्रॉस चेक लिस्ट. याच्यामध्ये जी आवेदनपत्र आहे, जी झेरॉक्स पाहिजे, परीक्षेसाठी जो तुम्हाला अर्ज केला आहे त्याची झेरॉक्स, त्यानंतरनी परीक्षेचा हॉल तिकीटची झेरॉक्स, त्यानंतरनी अर्ज शुल्क म्हणजे पेमेंट सक्सेसफुलची पावती, त्यानंतरनी 10वीचं सर्टिफिकेट, 12वीचं सर्टिफिकेट, डिग्रीचं सर्टिफिकेट, त्यानंतरनी वयाचा दाखला, जन्माचा दाखला, त्यानंतर शैक्षणिक अर्हता, त्यानंतर MSCITचा दाखला, नंतर टंकलेखनचं प्रमाणपत्र, नॉन क्रिमी लेअरचं प्रमाणपत्र, महाराष्ट्र राज्याचा अधिवास नियम, नंतर मराठी भाषेत असल्याचं, लहान कुटुंब असल्याचं, आत्महत्याग्रस्त असेल तर पाल्य असल्याचा पुरावा, त्यानंतर स्वातंत्र्य सैनिकांचे पाल्य असल्याचा पुरावा. सो ह्या सगळ्या गोष्टींचं तुम्हाला याच्यामध्ये पूर्तता करायची आहे आणि हा अर्ज जो आहे ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, अशाच नवनवीन ताज्या दर्जेदार घडामोडीसाठी रोजगार कट्टा या आपल्या नोकरीविषयक माहिती देणाऱ्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. शिवाय तुमच्या स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ नक्कीच फॉरवर्ड करा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी यासाठी बसावं. धन्यवाद.